हा तर आपण हा वाला क्वेश्चन बघूया. रिपीटिंग अँड मिसिंग नंबर इन अन ॲरे. तर इथे सिंपल आहे की आपल्याला 1 to n नंबर दिलेले असतील. जसं की हा आहे 9 साईज ॲरे, तर यात 1 to 9 नंबर्स असणार. पण एक नंबर आहे जो मिसिंग असेल. आणि जसं की इथे 1 to 3 नाहीये, तर 3 जो आहे तो मिसिंग आहे. आणि 3च्या जागेवर एक त्यामधलाच एलिमेंट असेल जो रिपीट केलेला असेल, जसं की 7 रिपीट केलेला आहे. आणि हे उलट-सुलट ऑर्डरमध्ये असणार. आपलं सिंपल काम आहे की आपल्याला मिसिंग नंबर आणि रिपीटिंग नंबर दोन प्रिंट करायचे आहेत, बस एवढंच. तर आपण सिम्पली इझिली म्हणजे शोधू शकतो. एवढं काय त्यात हे आहे नाही, की आपण विचार केला की आपण एक फॉर लूप लावणार जो या प्रत्येक एलिमेंट मला ट्रॅव्हर्स करेल, अरेला ट्रॅव्हर्स करेल. आणि त्या फॉर लूप मध्ये अजून एक फॉर लूप लावणार, जेणेकरून एकदा की पहिला फॉर लूप या नंबरला सिलेक्ट करेल आणि त्यामधला फॉर लूप परत प्रत्येक एलिमेंटला मॅच करेल, की 9 ला पकडेल, मॅच करेल, 9 आहे का आहे का आहे का सगळीकडे बघेल. सिमिलरली मग दुसऱ्या वेळी याला पकडेल, नंतर परत array मध्ये मॅच करेल की तो आहे का. आणि जर तो भेटला तर आपण बोलणार की तो रिपीट होतोय. जर तो रिपीट होणार असेल तर आपल्याला तोच एलिमेंट परत भेटेल. तर हे सिम्पली करू शकतो. तर त्यात असं होईल की आपण एक फॉर लूप लावला जो पहिले 9 ला पकडेल, आणि त्या फॉर लूप मध्ये अजून एक फॉर लूप लागेल, जेणेकरून हा जो सिलेक्टेड एलिमेंट आहे तो परत त्या अरे सोबत आपण कम्पेअर केला करू शकू. तर मग हा एन साठी मग तो फॉर लूप असेल. पण इथे गडबड काय होईल की जर की हा 9 आहे, तर तो आपण परत प्रत्येक ह्यासाठी आपण रन करवला, म्हणजे यासाठी आपण एक कम्पेअर केलं तर त्याची एक स्टेप झाली, एक कम्पेअर स्टेप झाली. त्यानंतर मग परत त्याच्याशी कम्पेअर करू, ही दुसरी स्टेप झाली. दुसऱ्या ठिकाणी गेलो, परत अजून एक एक स्टेप झाली. परत तिसऱ्या एलिमेंटला गेलो, त्याची अजून एक स्टेप झाली. तर जेव्हा nth आपण एलिमेंटवर पोहोचू तेव्हा परत एक स्टेप होईल कम्पॅरिझनची. आणि हे झालं 9 साठी. सिमिलरली आपण 5 साठी पण करणार आहेत. मग 5 साठी परत पूर्ण array साठी आपण करणार, मग परत एक स्टेप, दुसऱ्यासाठी दुसरी, अजून एक स्टेप, साठी अजून एक स्टेप, अशा करत करत एन साठी परत शेवटी त्यासाठी एक स्टेप. म्हणजे काय की हे 1+1 हे सगळे एन होतील, एन स्टेप्स. मग हे पण एन स्टेप्स. आणि तसंच आपण हे पूर्ण एन एलिमेंट साठी करणार आहोत, म्हणजे एन स्टेप. मग ह्या टोटल झाल्या एन एन एन. आता आपण समजा समजा इथे 2n असते, तर हे झाले असते एन प्लस एन 2n झालं असतं. तर जर 3 असते तर एन प्लस एन प्लस एन 3n झालं असतं. तसं त्याचं कारण इथे एन टाइम्स एन आहेत, मग ते एन इंटू एन होतील. तर मग तोच झाला एन स्क्वेअर. मग तेच की आपण समजा सिम्पली आपण फॉर लूप लावून रिपीटिंग एलिमेंट शोधू शकतो, की हा फॉर लूप असेल आय 0 असताना 9 ला सिलेक्ट केलं जाईल, आणि जे 0 टू एन असताना परत इथून पूर्ण याच्यामध्ये चेक केलं जाईल. सिमिलरली जेव्हा आय 1 होईल, सगळं जेव्हा एन जे जे एन झाली, म्हणजे हा वाला फॉर लूप संपेल आणि इथून हा बाहेर निघेल, आणि मग आयचा 1 चालू होईल. आणि मग परत 5 साठी परत पूर्ण याच्यात चालू होईल. म्हणजे याचा होईल की ऑफ एन स्क्वेअर. पण हे इंटरव्ह्यूअर असा वाला सोल्युशन एक्सेप्ट नाही करणार, कारण याची टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. याचे एन आणि त्यामध्ये एन, म्हणजे एन इंटू एन, एन स्क्वेअर होऊन जाईल. त्यामुळे आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटीला नंतर कधी जेव्हा खरी गरज पडेल तेव्हा डिटेलमध्ये बघू. सध्या आपण वरवर काम चालून घेऊ. तर असं आहे की हे इझिली आपण रिपीटिंग एलिमेंट आणि तसंच दोन फॉर लूप लावून मिसिंग एलिमेंट शोधू शकतो. पण ते एक्सेप्ट नाही होणार. मग आपल्याला विचार करावा लागेल की फक्त ओ ऑफ एन मध्ये, म्हणजे फक्त एक फॉर लूप लावून आपण शोधू शकतो का. मग इथे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय ज्यामध्ये एक ट्रिक आहे, पण ती लक्षात ठेवावी लागेल. आणि फक्त एक क्वेश्चन आहे तर आपल्याला वाटू शकतं की लक्षात राहील, पण प्रॉब्लेम आहे की आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला क्वेश्चन आहे ते वाढत जाणार. मग नंतर होईल की लक्षात राहणार नाही एवढे सगळे क्वेश्चन. आणि मेन आहे की समजा इंटरव्ह्यू, आपली एक्झाम चालू आहे कोडिंग टेस्ट, मग तिथे आठवलं नाही तर मग आपण काय अर्थ नाही राहणार. त्यामुळे आपल्याला कमीत कमी गोष्टी अशा ठेवायच्या आहेत ज्या आपण पाठ कराव्या, आणि जास्तीत जास्त गोष्टी अशा ठेवाव्या ज्या पाठ करावी गरज पडू नये, जेणेकरून आपण तिथे टेस्टमध्ये इझिली करू शकतो. तर त्यामुळे याचा दुसरा ऑप्शन आहे जो आहे की इक्वेशन्स वाला ऑप्शन, इक्वेशन्स वाला सोल्युशन. तर त्याचं असं आहे की आपल्याला फक्त सुरुवातीला समजण्यापुरती ते इक्वेशन थोडे वेळ लागू शकतो, की बाबा हे असं असं आहे. पण एकदा की ते कळलं की नंतर मग ते आपण इझिली करू शकतो. कारण काय आहे की फक्त आपल्याला रिपीटिंग साठी एक इक्वेशन बनेल आणि मिसिंग साठी बनेल. आणि आपल्याला सिम्पली त्या इक्वेशनच्या व्हॅल्यू पुट करायच्यात आणि आपल्याला आन्सर भेटून जाईल. म्हणजे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपल्यासाठी इझी असेल.
आणि म्हणून आपण तो वाला सोल्युशन बघूया. तर जसं की आता हा समज की अरे आपल्याला दिलेला आहे 1 2 3 3. तर हे मिक्स असू शकतात. आता मी आपल्या सोयीसाठी म्हणून आपण सिम्पली ठेवलेलं आहे. तर आपल्याला इथे दोन इक्वेशन जे आहेत ते मेन आहेत, की एक सम ऑफ एन नंबर्स आणि दुसरं सम ऑफ एन नंबर स्क्वेअर ऑफ एन नंबर्स. तर आता आपण पहिले याला बघूया, की सम ऑफ एन नंबर्स आपल्याला माहिती आहे की एन इंटू एन प्लस वन बाय टू. आणि तसंच आपल्याकडे दुसरं आपण हे बघू शकतो की सम ऑफ ॲरे एलिमेंट्स. तर हे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 3. तर आपल्याला कळतंय की आपण या दोघांना एका इक्वेशन मध्ये जर आपण आणलं, दोघांचं रिलेशन शोधलं, तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल. आणि तसंच आपल्याला नंतर स्क्वेअर सोबत करायचं आहे. पण सध्या आपण यावर फोकस करूया की आपण दोघांना एका इक्वेशन मध्ये आणूया या दोघांना. तर आपण बघू शकतो की सम ऑफ एन ला पण इथे ठेवलं, तर आपण बघितलं की 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 आहे. आणि याला जर आपण या दोघांना आणायचं झालं, तर आपण इथे लिहिलं की सम ऑफ एन इक्वल टू, इथे आपण सम ऑफ ॲरेला इथे उचलून पकडून इथे लिहिलं. आता आपल्याला माहित आहे की हे दोन वेगळे आहेत. म्हणजे जर आपल्याला ही वाली व्हॅल्यू भेटवायची आहे, तर इथे एखादा एक्स्ट्रा पार्ट ऍड करावे लागेल किंवा मायनस करावे लागेल. सध्यापुरते आपण असं लिहिलं की प्लस आणि सम एक्स्ट्रा टर्म, ती प्लस असेल किंवा मायनस असू शकते. मग आपण याच्याने काय फायदा होईल, की आपल्याला इक्वेशन भेटेल ज्यामध्ये या दोन्ही गोष्टी असणार. मग आपण इथे गेलो आणि सम ऑफ एन इक्वल टू हा सम ऑफ ॲरे वाला 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 3 आलं. आपण बघितलं की इथे सम ऑफ एन आपल्याला हवे आहे आणि यामध्ये 4 नाहीये, मग आपण त्याला सिम्पली ऍड केलं 4ला. आणि नंतर आपण बघितलं की 3 जो आहे तो एक्स्ट्रा आहे, मग त्याला आपण सिम्पली निगेटिव्ह करून टाकलं किंवा सबट्रॅक्ट केलं. तर मग सिम्पली इक्वेशन आपलं बनून गेलं की सम ऑफ एन इक्वल टू हा सम ऑफ ॲरे प्लस हा मिसिंग एलिमेंट आणि मायनस रिपीटिंग एलिमेंट. तर हे सिम्पल इक्वेशन आपलं बनलं. आणि सेम ॲज इट इज हे आपल्याला या दोन व्हॅल्यूज हव्यात म्हणून आपण याला या बाजून ठेवलं आणि याला उचलून इक्वेट ऑपरेटरच्या तिकडनं पाठवलं. तर हे झालं आणि हे निगेटिव्ह मध्ये गेलं आणि हे सिम्पल इक्वेशन बनलं. आपल्याला सेम टू सेम करायचं आहे सम ऑफ स्क्वेअर साठी. सेमच आहे ते, ह्याच ॲज इट इज स्टेप फॉलो करायचे आहे. फक्त एवढाच की ते स्क्वेअर्स आहेत म्हणून ते थोडं जास्त मोठं वाटतं, पण ते आहे हेच ॲज इट इज. तर सिम्पली आपण इथे गेलो, इथे आपण बोललो की हे ॲरे आपला आहे. सिमिलरली आपला सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन नंबरचा काय असतो की एन इंटू एन प्लस वन इंटू 2n प्लस वन बाय 6. तर आता हे जे दोन फॉर्म्युला आहेत हे आपल्याला एनिवे पार्ट असतातच किंवा आपल्याला दुसऱ्या सब्जेक्टमध्ये पण कामाला येऊ शकतात, म्हणून आपल्याला पार्ट करावे लागतातच. आणि एवढं काही कठीण नाही. त्यामुळे ते इझिली आपल्या डोक्यात फिट होऊन जाणार. आणि त्यानंतर तर मग फक्त आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आणि त्याचा फायदा हा का आपण एक्झाममध्येही आपल्याला ह्या दोन गोष्टी माहीत असतील, ही वाली आणि ही वाली, याच्यावरून आपण सिम्पली ते इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. त्यामुळे एवढं काही पाठ ठेवण्याची गरज नाही. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कोडिंग टेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पुढे जातोय. तर हे झालं आपलं सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे. आपलं हे बघितलं तर प्रत्येक एलिमेंटचं आपलं हे आहे, प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर आपण केला. आणि तसंच सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन मध्ये प्रत्येक 1 टू एन मध्ये सगळ्यांचं स्क्वेअर. आणि सेम आपण परत इक्वेशन शोधायला गेलो की बाबा सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे एलिमेंट प्लस काहीतरी टर्म असेल किंवा मायनस मध्ये टर्म असेल. तर मग आपण बघितलं की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन, तर सम ऑफ स्क्वेअर ॲरे एलिमेंट्सला आपण टाकलं की 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर नाही, 3 चा स्क्वेअर जो एलिमेंट मध्ये आहे. तर आपण बघितलं की आपण इथे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन कॅल्क्युलेट करतोय आणि इथे आपल्याला ती 4 जो आहे तो मिसिंग आहे, मग त्याला 4ला आपल्याला ऍड करावे लागेल. आपण 4ला ऍड केलं आणि मग बघितलं की यात 3 जो आहे तो एक्स्ट्रा आहे, मग त्याला आपण मायनस केला सिम्पली. तर हे सिम्पली मायनस झालं आणि परत तेच इक्वेशन आपलं बनलं की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन एलिमेंट्स इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे एलिमेंट्स प्लस मिसिंगचा स्क्वेअर मायनस रिपीटिंगचा स्क्वेअर. आणि परत तेच आपल्याला या दोघांची व्हॅल्यू हवी आहे म्हणून आपण याला ह्या बाजूला ठेवलं आणि बाकीचं याला उचलून इकडे टाकलं, मग ते मायनस मध्ये झालं. आणि आता आपल्याला इथे हा फॉर्म्युला माहित आहे की हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल, तर आपण त्याला लिहू शकतो की ए मायनस बी इंटू ए प्लस बी. तर आपण हा फॉर्म्युला उचलून इथे लावायचा की मिसिंग स्क्वेअर मायनस रिपीटिंग स्क्वेअर होईल की मिसिंग मायनस रिपीटिंग इंटू मिसिंग प्लस रिपीटिंग. जेणेकरून काय होईल की आपल्याला मिसिंग प्लस रिपीटिंगची व्हॅल्यू इकडनं भेटून जाईल आणि याला उचलून आपण इकडे टाकणार आणि तो डिव्हिजन मध्ये जाईल. तर हे वाला असा होता, याला उचलला इकडनं पाठवला कारण इंटू मध्ये होता, तिकडे जाऊन तो डिवाइड मध्ये जाईल आणि हे आपलं इक्वेशन बनलं. तर आता त्याच्याने हेच आपल्याला दोन मेन इक्वेशन पाहिजे होते की इथे मिसिंग प्लस रिपीटिंगचं आलं आणि तसंच आपलं इथे आलं होतं मिसिंग मायनस रिपीटिंग. तर आपल्याला ह्या दोन इक्वेशनला आपण उचलूया आणि याच्यावर या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला इझिली भेटून जातील. तर आपल्या
याला ऍज इट इज उचलून आपण तिसऱ्या स्लाइडवर टाकूया इथे, की सम ऑफ एन मायनस सम ऑफ ॲरे एलिमेंट्स इक्वल टू मिसिंग मायनस रिपीटिंग. सिमिलरली हे वाला इक्वेशन, हे स्क्वेअर ऑफ एन नंबर्स स्क्वेअर ऑफ ॲरे नंबर्स डिवायडेड बाय धिस इक्वल टू हे वालं, तर आपण इथे पकडलं. आता आपण सिम्प्लिसिटी आपण ठरवलं की हा फर्स्ट इक्वेशन आहे, हा सेकंड इक्वेशन आहे. तर आता आपल्याला दिसतंय की इकडनं हे हे मिसिंग मायनस रिपीटिंग आहे, मिसिंग प्लस रिपीटिंग आहे. जर आपण सिम्पली या दोन इक्वेशनला ऍड केलं तर हा रिपीटिंग आणि हा रिपीटिंग कॅन्सल होईल आणि हा मिसिंग वाला या बाजूला राहील आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटून जाईल. त्याचा इक्वेशन भेटून जाईल, त्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू आणि आन्सर भेटून जाईल. आणि एकदा की मिसिंगचं भेटलं की ते उचलून आपण या इक्वेशन मध्ये टाकणार आणि रिपीटिंगचं भेटून जाईल. तर सिम्पली म्हणून आपण या दोघांना ऍड करणार. मग ऍड केल्यावर हे हा वाला पार्ट इथे प्लस हा वाला सगळा पार्ट इथे आला आणि इक्वल करून मग हा मिसिंग आणि हा मिसिंग झाला 2 टाइम्स मिसिंग आणि हा मायनस रिपीटिंग प्लस रिपीटिंग हे दोन कॅन्सल झाले, हे दोघं कॅन्सल झाले आणि मग उरला हा. मग हा 2 ला इकडे पाठवला, तो डिव्हिजन मध्ये गेला आणि हा मिसिंग इथे राहिला. तर सिम्पली आपल्याला मिसिंगचं जे इक्वेशन आहे ते भेटून पण गेलं. आणि हे आपण बघू शकतो की याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी इक्वेशन मध्ये आहे, ही वाली व्हॅल्यू आपण ती त्याच उचलून इथे टाकली. मग मिसिंगचं भेटलं की हे सम ऑफ एन, हे पूर्ण इक्वेशन. आणि हे ह्याच्यात काय नाही, ह्या व्हॅल्यूज आपल्याला सम ऑफ ह्या ॲरेचे एलिमेंट्स आहेत किंवा हे आपल्याला इझिली आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो व्हॅल्यू, त्यात काहीच नाहीये, फक्त एवढंच की ते एक इक्वेशन आहे, ते थोडं मोठं इक्वेशन आहे, बाकी ते इझिली कॅल्क्युलेट होऊन जातील. आणि हे मिसिंगचं भेटलं आणि मिसिंगची व्हॅल्यू आपण हे करून कॅल्क्युलेट करू, ती झाली की तीच उचलून इक्वेशन वन मध्ये टाकणार. आणि इक्वेशन वन मध्ये टाकल्यावर आपल्याला ही व्हॅल्यू पण माहिती आहे, ही व्हॅल्यू पण माहिती आहे, ही व्हॅल्यू पण आपल्याला भेटली. आता त्याच्याने आपल्याला इझिली रिपीटिंगची व्हॅल्यू भेटेल. मग तेच आपण केलं की इक्वेशन वन होतं त्याला आपण मॉडिफाय केलं आणि मग रिपीटिंगला उचलून इकडे घेऊन आलो आणि हा टोटल उचलून इकडे नेऊन टाकलं. तर मग रिपीटिंग इथे आला, मिसिंग मायनस हा वाला पार्ट सगळं. आणि याच्याने आपल्याला एकदा की मिसिंगची व्हॅल्यू भेटली की ती उचलून यात टाकायची आणि यातून आपल्याला हे भेटून गेलं. इझी आहे, तेवढं काही हे नाही. म्हणजे शेवटी आपल्याला मेन काय आहे की आपण ह्या दोन व्हॅल्यू इझिली काढू शकतो, म्हणजे त्यात आपल्याला जास्त काही पाठ करण्याची गरज नाही. तर ओव्हरऑल एक रिव्ह्यू किंवा एक परत रिव्हिजिट म्हणून आपण सिम्पली हे बघूया की आपला हा क्वेश्चन आहे की रिपीटिंग अँड मिसिंग नंबर्स. तर यात आपल्याला पहिलं स्टेप काय असेल की सम ऑफ ॲरे आणि सम ऑफ एन एलिमेंट, त्याचं आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. तर सिम्पली आपल्याला माहिती आहे की सम ऑफ एन एलिमेंट्स इक्वल टू सम ऑफ ॲरे. आता ॲरे मध्ये एक एलिमेंट आहे तो मिसिंग आहे म्हणून आपण त्याला ऍड केलं आणि त्यात एक एलिमेंट आहे तो रिपीटिंग आहे म्हणून त्याला आपण सबट्रॅक्ट केलं. तर आपल्याला सिम्पली सम ऑफ एन एलिमेंट भेटून गेलं आणि आपण याला या बाजूला ठेवलं आणि याला उचलून तिकडे पाठवलं. तर सिम्पली इक्वेशन भेटून गेलं. आणि मग हे पुढच्या वेळी आपल्याला सेम आपण स्क्वेअर सोबत करायचं आहे, सेमच आहे ते, फक्त त्या टर्म्स थोड्या मागे पुढे होतात, पण आहे विषय सेमच. आपल्याला त्यात पण मिसिंग प्लस रिपीटिंग भेटून गेलं. तर ह्या दोन स्टेप तर म्हणजे 1 सेकंड 2-3 सेकंड मध्ये ही बनली, नंतर पुढच्या 4-5 सेकंड मध्ये हे होऊन जाईल. आणि ते भेटलं का फक्त या दोन इक्वेशन्सला आपल्याला ऍड करायचं आहे बस. ऍड केलं की परत मिसिंगची व्हॅल्यू भेटून जाईल. तेव्हा तर कॅल्क्युलेशन करताना थोडा वेळ लागेल, लागून लागून किती लागेल, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट, जास्त नाही लागणार. आणि तेवढा वेळ तर आपल्याकडे उलटी खूप जास्त वेळ असतो हा, कारण हा क्वेश्चन हार्ड म्हणून कन्सिडर केला जातो. तर आपण जर इक्वेशन नाही गेलो तर आपल्याला इझिली तो भेटू शकतो. आपण त्या ट्रिकने गेलो तर त्याला तर खूप वेळ जाईल. त्यापेक्षा हे कॅल्क्युलेशन करणं तर एकदम जास्त इझिली होऊन जाईल. मग आपल्याला मिसिंगचं भेटलं आणि त्यानंतर सिमिलरली आपल्याला रिपीटिंगचं इक्वेशन भेटलं. आणि म्हणजे हे एवढं हे आहे की आपल्याला क्वेश्चन आला, आपल्याला समजले की हा क्वेश्चन आहे, आपल्याला कळतंय की आपण सम ऑफ ॲरे आणि सम ऑफ एन एलिमेंट्स आणि ॲरेचे इक्वेशन शोधायचं आहे. आपण सिम्पली हे करून शोधणार, त्यानंतर हे सेम आपण स्क्वेअर साठी शोधणार. ह्या दोन स्टेप सेमच आहेत, फक्त यात थोडंसं टर्म्स थोडा मागे पुढे होतात, बाकी सगळं सेम आहे. मग आपल्याला हे दोन भेटले, त्यानंतर आपण या दोन इक्वेशनला उचलून ऍड केलं, त्यातून आपल्याला मिसिंग भेटलं आणि त्या मिसिंगची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा आपण ती व्हॅल्यू उचलून टाकणार इक्वेशन वन मध्ये. इथे टाकली की आपल्याला रिपीटिंगची व्हॅल्यू पण भेटून जाईल, बस तेवढंच. तर त्यामुळे हे हे शोधण्याचं काही कठीण नाही. तर आपण हे सिम्पली आपण बघू शकतो की ते आपण कसं करू शकतो. तर जसं की आता आपण हा कोड आहे आणि इथे हे जे आहे ते स्ट्रीम असेल, तर हे आपला एलिमेंट आहे, आपण हे पकडलं. आता आपल्याला फक्त आपल्याला माहिती आहे की याच्या ह्या व्हॅल्यूज आहेत त्या काढायच्या. जसं आपण
आलो की बाबा मला हा मिसिंग वाला एलिमेंट आहे तो शोधायचा, तर आपण बोलू शकतो की इंट, किंवा आपण याला आपण नंतरच करू, आपण बोलू शकतो की मिसिंग इक्वल टू तेच पूर्ण इक्वेशन जे आहे ते की सम ऑफ एन मायनस सम ऑफ ॲरे प्लस हे ॲज इट इज इक्वेशन आपण करू शकतो. याला सम ऑफ एन मायनस सम ऑफ ॲरे प्लस हा वाला पार्ट डिवायडेड बाय हा वाला पार्ट आणि ओव्हरऑल डिवायडेड बाय 2. तर सिम्पली आपण प्लस करू शकतो तिथे स्क्वेअर्स वाला भाग येतो म्हणून सेम स्क्वेअर्स ऑफ एन मायनस सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे एलिमेंट्स आणि हा वाला डिवायडेड बाय हा वाला पार्ट होता. हे बघा याच्या डिवाइड मध्ये हाच वाला पार्ट ॲज इट इज रिटर्न होतो. तर आपण इथे त्याला उचलून याला आपण असं करू शकतो जेणेकरून ते सेपरेट राहतील. याला उचलून याच्या डिव्हिजन मध्ये नेऊन टाकायचं आणि ते झालं की हा वाला आपला ह्याचा ओव्हरऑलचा डिवायडेड बाय 2, हा वाला याचा हा आणि हा ओव्हरऑलचा डिवायडेड बाय 2 आणि तो झाला आपला मिसिंग. तर सिम्पली हा आपल्याला मिसिंग भेटून जाईल आणि सिमिलरली रिपीटिंग साठी आपला हा भेटून जाईल मिसिंग मायनस हे आलं. तर हा जो आपल्याला भेटलेला असेल जोपर्यंत मग त्याला आपण इक्वल टू मध्ये टाकणार आणि मायनस मध्ये हा वालाच पार्ट आहे. हा वाला पार्ट खूप ठिकाणी रिपीट होतो. आपण वाटल्यास कारण की हा पार्ट परत परत रिपीट होतो, आपल्याला हवं तर आपण सिम्पली त्याला एखाद्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून आपण त्याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. पण कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी सध्यापुरती हे करत नाही. तुला जसं कम्फर्टेबल असेल तसं तू करू शकते, एवढं काय त्यात सीन नाही. तर बस आता हे आपल्याला सम ऑफ एन पाहिजे आणि सम ऑफ ॲरे एलिमेंट पाहिजे, बस तेच आहेत. आणि स्क्वेअर सेम वर स्क्वेअर्स, तर बाकी तर हे भेटून जातील. आणि आता समजा आपल्याला सम शोधायचे एन नंबरची, तर आपल्याला ती तर माहितीच आहे की सम ऑफ एन इक्वल टू जो फॉर्म्युला आहे तो आपण लावायचा सिम्पली की एन इंटू एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 सिम्पली. याच्याने आपल्याला हा भेटून जाईल. आणि जो स्क्वेअर्स वाला आहे त्यात पण तसंच तो दुसरा फॉर्म्युला आहे तो लावायचा की एन इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1 2n प्लस 1 आणि डिवायडेड बाय 6. बस तर याच्याने हा भेटून जाईल. तर हे तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. आणि आता सम ऑफ ॲरे फाइंड करायचं आहे. तर सम ऑफ ॲरे एलिमेंट्स, तर हा तर फक्त एक फॉर लूप लावायचं आणि सम मध्ये हे एलिमेंट्स एकामागे ऍड करत जायचं, बस सिम्पल. आपण ठेवू शकतो की एक आपण फॉर लूप लावू शकतो जो इंट आय इक्वल टू 0 पासून आय लेस दॅन एन पर्यंत जाईल आणि आय प्लस प्लस आणि सम ऑफ ॲरे इक्वल टू आपण जे सम करतो ते आपण खूप वेळा केलंय त्यामुळे जास्त डिस्कशन करण्यात टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाही. सम ऑफ ॲरे प्लस, कारण की आता असं की आपण पहिल्या ठिकाणी याच्यावर आलो, मग सम ऑफ ॲरे तर सुरुवातीला आपल्याला व्हॅल्यू ठेवावी लागेल. मग आपण इथे कुठेतरी ठेवू शकतो की ही जे आहे वरच ठेवूया, यामध्ये आपण 0 ठेवू शकतो. जेणेकरून काय होईल की पहिले जेव्हा 1 वर असेल तेव्हा सम ऑफ ॲरे इक्वल टू सम ऑफ ॲरे म्हणजे 0 प्लस हा वाला एलिमेंट. तर हा वाला एलिमेंट काय ॲरेचा फर्स्ट एलिमेंट. मग एक फर्स्ट झाला की मग समची व्हॅल्यू असेल 1, मग पुढच्या वेळी परत येईल, मग परत सम ऑफ ॲरे इक्वल टू 1 प्लस पुढचा एलिमेंट, मग 1 प्लस 2 3 होईल. मग परत गेल्यानंतर मी त्याच्यात 3 व्हॅल्यू स्टोअर असेल, मग 3 प्लस हा 3 असं 6 असं करत करत ते पुढे जाईल. तर याच्याने सिम्पली आपल्याला हे सम ऑफ ॲरे भेटून गेलं. आणि सिमिलरली आपण सम ऑफ ह्याचं करू शकतो स्क्वेअरसाठी. स्क्वेअरमध्ये फक्त इथे इंटू करावं लागेल कारण आपण तिथे स्क्वेअर करतोय, तर सेम ॲज इट इज आपण उचलून करू शकतो.
याचं सगळे मोठं हे नाही, हे ॲरेच्या ठिकाणी हा वाला पार्ट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे आणि सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲरे आय इंटू ॲरे आय तोच वाला सम करतोय, फक्त आपण त्याचा स्क्वेअर्स ऍड करतोय. तर सेम इथं पण तेच येईल की हा आपण केला तर मग स्क्वेअर साठी पण आपल्याला सिम्पली त्याला 0 करावं लागेल. तर हे झालं, याच्याने आपल्याला हे भेटून गेला. आणि यामध्ये याचा आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटलेला आहे. सम ऑफ एन पण आपण इथे फाइंड केली फॉर्म्युला लावून, त्यानंतर सम ऑफ ॲरे आपण फाइंड केली या फॉर लूप लावून, त्यानंतर हा फाइंड केली आपल्याला फॉर्म्युला लावून, आणि ही पण हा फॉर लूप लावून ही फाइंड केली. तर आपण इथे बघू शकतो की हे आपण 2 फॉर लूप एक्स्ट्रा लिहिले आहेत आणि हे तेच काम होतंय. ह्यामध्ये पण समज होते, यामध्ये पण समज होते. आपण सिम्पली याला उचलून यात टाकू शकतो, कारण हे एनिवे तेच होतंय, तेच आय 0 पासून एन पर्यंत जातोय आणि परत तेच होतंय. तेवढंच जरा म्हणजे आपण समजा असं केलं तर मध्ये इंटरव्ह्यूला वाटू शकतो की उगाच 2 फॉर लूप लिहिले, याच्याने प्रॉब्लेम नाही होणार, टाइम तेवढाच लागेल, एवढा काही फरक नाही पडणार, आपण वाटलं तसंही ठेवू शकतो. पण जर इंटरव्ह्यू बघेल तर तो बोलेल की काही फालतूगिरी आहे, परत परत लिहिण्याची गरज नव्हती तरी पण लिहिलंय बिनकामाला, म्हणून आपण त्यालाच उचलून आपण त्यात नेऊन टाकू, कारण ते होतंय तेच गोष्ट. त्यालाच आपण उचलून टाकलं की जेव्हा हा फॉर लूप होईल तेव्हा ॲरेची एलिमेंटची सम पण होईल आणि स्क्वेअरची सम पण होऊन जाईल. मग हे परत आपल्याला लिहिण्याची गरज नाही आणि सिम्पली आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू भेटल्या, मग त्याच्यात आपण टाकू. तर आता आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण एकदा इनिशियलाइज करून घेऊया. जसं की इथे इंट लावायचं आणि इथे ह्या व्हॅल्यू झाल्या, त्यानंतर ही पण इंट सम, त्यानंतर ही इंट ही झाली, ही आली इकडे आपल्याला एन ची व्हॅल्यू ठेवावी लागेल. तर इंट एन इक्वल टू 4 आणि एन इथे येण्यासाठी ठेवलं कारण आपण इथे पण एन ठेवतोय ना, मग त्यामुळे मी इथे एन इनिशियलाइज करून घेतलं आणि हा एन आपला आला. आता हे आले, त्यानंतर इथे आले हे सगळे, इथून आपला मग मिसिंग कॅल्क्युलेट होईल आणि मग इथून सिम्पली आपण सी आउट करू शकतो हा जो मिसिंग आहे तो, आणि किंवा एंडर ठेवू शकतो, एंड लाईन आणि आपण ट्राय करू शकतो इथे, इथे हा 2 इंटू एन लिहायचा होता, तर तो 2n इंटू वाला जे आहे ते सिम्बल नाही दिलेले म्हणून ते बोलतंय इथे सम ऑफ ॲरे सेमीकोलनचं आहेच ना, मिसिंग हे जे आहे मायनस मध्ये हे प्लस मध्ये हे डिवाइडेड बाय जरा मी बघतोय नक्की यात काय बोलतोय हा. तर मे बी ते इक्वेशनच काहीतरी प्लस मायनस झालं काहीतरी, बाकी काही नाही, आहे बरोबरच. मिसिंग इक्वल टू हे सगळं मायनस मायनस मायनस, मे बी या सेपरेट व्हॅल्यूज काढायला लागतील कारण ते डायरेक्टली रन होत नाही कदाचित. इथे बोलते की एरर इंटरसेक्टेड बिफोर प्लस, किंवा हा आपला आहे ना हा वाला, तो इश्यू करतोय. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ते काहीतरी गडबड दाखवते, ते त्याला स्क्वेअर ब्रॅकेट आवडत नाही. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत ना, ते स्क्वेअर ब्रॅकेट चेंज करून आपण सिम्पली नॉर्मल वाला पॅरेंथेसिस ठेवूया.
तर हे सगळं चेंज केलेलं आहे मोस्टली. आता जास्त कमी झालेले आहेत. सम ऑफ ॲरे हे वालं चालू झालं, इथे संपलं, हे इथून चालू झालं, इथे संपलं, त्यानंतर हे इथून चालू झालं आणि इथे संपलं. मोडलंय काय ते एकत्रच एवढं सगळं केलंय ना, तर हां, ओके. मिसिंग आणि हे जे आहेत त्यांना आपण इनिशियलाइज नाही केलेलं, म्हणून एरर देतोय तो. तर आपण सिम्पली त्यांना करू शकतो इनिशियलाइज इथे की कुठेतरी इथे चालू करतानाच, किंवा आपण इथेच लिहू शकतो इंट मिसिंग, एवढं काही फरक नाही पडणार. इंट मिसिंग आणि इंट रिपीटिंग. तर हे आपण केलं आणि हे रन केलं, तर हे आलं 4 जो आहे तो मिसिंग आणि हा आहे तो रिपीटिंग, तिसरा जो आहे तो रिपीटिंग. तर तोच आपल्या ॲरेमध्ये तेच होतं की आपण हे इथे कुठे गेलं 1 2 3 केलं होतं आणि तिथे आपला 4 जो होता तो मिसिंग होता, हा रिपीटिंग होता. सिमिलरली आपण दुसरं ट्राय करू शकतो की 4च्या ठिकाणी 8 ठेवलं आणि इथे हे 1 2 3 4 5 6 आपण 7ला रिपीट करू शकतो, किंवा 6 7 5 ला 7 आणि 8 इथे ठेवूया. मिसिंग आपण 6ला करू किंवा 4ला, 4चा मगाशी केलेला होता. 7ला आपण मिस करूया आणि 5ला रिपीटिंग करूया. तर हे सिम्पली मिसिंग वाला आलेला आहे 7 म्हणून, कारण तो मिस झालाय, आणि हा रिपीटिंग आहे तो 5 म्हणून इथे आलेला आहे. तर बस एवढंच की आपण सिम्पली ॲरे पकडला, त्यानंतर आपण हे शोधलं सम, समसाठी इनिशियलाइज केलं, त्यानंतर इथे आपण हे फॉर्म्युलाने शोधले, त्यानंतर याच्या व्हॅल्यूज आपण सिम्पली शोधल्या आणि हे भेटलं. तर तेच मेन हेच आहे की आपल्याला हे इक्वेशन आपल्याला हे करून परत एकदा आपण जस्ट रिव्हिजन म्हणून बघू शकतो की हे आपण दोघांचं रिलेशन भेटलं, त्यावरून एक इक्वेशन भेटलं, त्यानंतर स्क्वेअरचं रिलेशन शोधलं, त्यावरून एक इक्वेशन भेटलं, त्यानंतर आपल्याला हे दिसलं की इथे मायनस रिपीटिंग आहे, ते प्लस रिपीटिंग आहे. दोघांना जर ऍड केलं तर आपण हे रिपीटिंगला निपटवू शकतो आणि मिसिंग वाली व्हॅल्यू भेटू शकते. तर मिसिंगचं इक्वेशन आलं आपल्याकडे, आणि एकदा की मिसिंगची व्हॅल्यू भेटली की आपण ती मिसिंगची व्हॅल्यू उचलून सिम्पली आपण ह्याच्यात टाकू शकतो आणि ते रिपीटिंग भेटू शकतं. फक्त मेन आहे की मिसिंगचा कॅल्क्युलेट करणं. तर हे जे मिसिंगचं आहे तर आपल्याला इक्वेशन आपल्याला आलेलं होतं, तर आपण बघितलं की याची व्हॅल्यू शोधावी लागेल, तर आपण हे फॉर्म्युलाने भेटून जाईल. याच्याने हे फॉर लूपने भेटून जाईल, हा फॉर्म्युला आणि हा फॉर लूप. तर बस एक फॉर लूप मध्ये भेटतं आणि होऊन जातं. त्यामुळे हे इझिएस्ट आहे, आणि क्वेश्चन जो आहे तो हार्ड लेवलचा आहे, त्यासाठी हे सोल्युशन एकदम जास्त इझी आहे. आणि फक्त एवढंच की जेव्हा ते हे लिहिशील तेव्हा इथे स्क्वेअर ब्रॅकेट नको ठेवू, इथे पॅरेंथेसिस ठेव, कारण स्क्वेअर ब्रॅकेटला येतात. तसं पण जेव्हा तू लिहिशील आणि रन करशील तेव्हा तुला कळेलच की इश्यू येतोय, मग तू सिम्पली त्याला चेंज करू शकते. तर ठीक आहे, तर तेवढंच होतं. ते कोड वगैरे तुला भेटून जातील त्या डॉक्युमेंटमध्ये जे मी शेअर केलंय. हे कॅल्क्युलेशन आहे ते खूप मोठं होऊ शकतं, किंवा जसं की हे स्क्वेअर्सवालं आहे, तर इथे हे नंबर समजा खूप मोठे असणार, जसं की 100 पर्यंत असणार, तर इथे 100 येईल, 100 प्लस 1 इंटू, किंवा खूप मोठे असतील तर मग ती लिमिट आहे. इंटिजरची पण एक लिमिट असते की या नंबर पर्यंतच इंटिजरचे नंबर स्टोअर होतात, आणि जर सम जी आहे ती त्या लिमिटपेक्षा वर गेली, समज की इंटिजरची लिमिट आहे एक्स आणि ही सम एक्सच्या पण वर गेली, तर ते इथे स्टोअरच होणार नाही, कारण हा जो आहे तो नंबर इंटिजर म्हणून आपण सेव्ह केलाय. मग त्यामध्ये फक्त एक्स पर्यंत स्टोअर होऊ शकतात, एक्सच्या पुढचे स्टोअर नाही होऊ शकत. आणि कारण की इथे हे इंटू इंटू हे सगळे खूप मोठे मोठे इंटू इंटू आहेत, त्यामुळे इथे हे खूप मोठी व्हॅल्यू येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण जी आहे ती शक्यता टाळण्यासाठी आपण सिम्पली जे जे एन एल हे आहेत ना, इंट आहेत, जे सगळे ॲज इट इज उचलून त्यांना लॉंग लॉंग करायचं, जेणेकरून काय होईल की त्याची जी लिमिट आहे ती वाढेल, आणि लॉंग लॉंग इंट मध्ये खूप जास्त मोठे नंबर्स पण स्टोअर होऊ शकतात. मग ते जे जे इंट आहेत त्यांना फक्त उचलून त्यांना उचलून फक्त लॉंग लॉंग करायचं, बस सगळे इंट आहेत. ज्या कोणत्या क्वेश्चन मध्ये तुला असं वाटलं की जे कॅल्क्युलेशन आहे ती मोठी होऊ शकते, तिथे फक्त स्पेसिफिक ठिकाणी जाऊन लॉंग लॉंग करत बसण्यापेक्षा जेवढे इंट दिसतात तेवढे सगळे उचलून लॉंग लॉंग करून टाकायचे, डोक्याला ताप नको. तर याने पण तेच फक्त लॉंग लॉंग करायचं, बाकी ॲज इट इज चालेल. तर तेवढंच.